रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आपल्या गावातील डोंगरी नदीला आलं होतं महापूर. नमस्कार, मी आपला लाडका रामू. सध्या महाराष्ट्राला पाऊस चांगलं झोडपून काढत आहेत. काय माहित भावाला कोणी काय म्हटलं, त्याचा रग काढतोय तो सध्या तर आपली चड्डी सुद्धा वाळू देत नाही. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की आपल्या गावातील डोंगरी नदीला कशा प्रकारे महापूर आलाय आणि ते बघण्यासाठी मी आणि माझ्या गावातील काही मंडळी आली. डोंगरी नदीच्या काठावर असलेल्या पुढील काही गावांनी सावधानता बाळगावी. या पावसामुळे बाकीच्यांचे नुकसान होईल की नाही हे मला माहित नाही, परंतु माझ्या शेतकरी राजाचा बराच नुकसान होतो. पाऊस चालू असताना सुद्धा मी आणि गावातील ही मंडळी पूर बघण्यासाठी आलोय. या सगळ्या गोष्टी माणसाच्या कर्मामुळे घडत आहेत आणि हा सर्व निसर्ग आपल्याला रिटर्न गिफ्ट देतोय. मनुष्य आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचा गैरवापर करतो आणि त्याचे परिणाम त्याला अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून भोगावे लागतात. रात्रीच्या वेळी हा महापूर या दगडांवरून चालत होता. तुम्हाला दिसतच असेल कसं महापुराने दगड सुद्धा खणून टाकलाय. काही काही लोकांनी तर पुरात आलेले लाकूड सुद्धा गोळा केले होते. तुम्हाला जे हे घाण दिसते तिथपर्यंत रात्री पाणी चालत होतं आणि हे आताचं पाणी तुम्ही बघत आहात, त्यावरून तुम्ही विचार करू शकतात की रात्रीच्या वेळी पाणी कसं चालू असेल. या सगळ्या गोष्टी मनुष्य या बुद्धिमान प्राणी सोबत का घडत आहेत किंवा निसर्गाने हा रुद्र अवतार का धारण केलं, याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या लाडक्या रामूला फॉलो करायचं विसरू नका.